नमस्कार मित्रांनो, मी सौरभ। आज आपण हेल्थ इन्शुरन्स बद्दल जाणून घेणार आहोत। तर हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय असतो की सपोज एक व्यक्ती आहे की ज्याची 50,000 रुपये पर मंथ सॅलरी आहे आणि तो गेल्या 4 वर्षापासून 10 ते 15,000 रुपये सेव्ह करतोय की 10 लाखांची कार घेण्यासाठी। आता त्यांनी कार घेतल्यानंतर जर का एकच महिन्यामध्ये तिचा ॲक्सिडेंट झाला तर मग त्याला पुन्हा 4-5 वर्ष मेहनत करायची गरज आहे का? तर नाही, कारण की ती जी कार असेल तर ती एका कंपनीद्वारे कवर्ड असेल, इन्शुरन्स कंपनीद्वारे, आणि तिचा जितका पण डॅमेजचा लॉस आहे इन कॅश तर ती कंपनी त्यासाठी एबल असेल। तर त्याच पद्धतीने आपल्या हॉस्पिटलमध्ये एखाद्या ॲक्सिडेंटमुळे किंवा एखाद्या हेल्थ इश्यूमुळे किंवा एखाद्या सर्जरीमुळे जो पण खर्च होतो तो ती कंपनी पे करते, त्याला हेल्थ इन्शुरन्स असं म्हणतात। आता याचे जे प्रीमियम असतात किंवा याच्या ज्या खूप साऱ्या कंपनी असतात, आपल्यासाठी कोणता प्लॅन सुटेबल असेल किंवा कोणते ॲड ऑन आपल्याला घ्यायची गरज असेल। आता आपण म्हणू नाही शकत की आपण खूप स्ट्रॉंग आहे, आपल्याला एका छोट्या जीवाणूंना दाखवून दिलेलं आहे की भले तुमच्याकडे 10 लाख सेव्हिंग असू द्या, 15 लाख सेव्हिंग असू द्या, आणि जर का तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स नसेल तर तुम्ही फक्त एक पाऊल दूर आहे ती पूर्ण संपवण्यासाठी। ओके, तर त्यामुळे जसं की म्हटलं जातं की अन्न वस्त्र निवारा हे एक अति आवश्यक गोष्टी आहे, तर त्यामध्ये हेल्थ इन्शुरन्स पण ॲड करणं आजच्या काळाची गरज झालेली आहे। तर येत्या व्हिडिओमध्ये आपण आपल्यासाठी काय सुटेबल हे बघणारच आहोत, पण तरी जर का तुम्हाला हेल्थ इन्शुरन्सबद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर या नंबरवरती कॉल करा किंवा पुढल्या व्हिडिओसाठी वेट करा। थँक्यू।